नाही टीका झाली, याला तुझा सत्कारच केला पाहिजे होता. दादा, उद्धव ठाकरे नंतर जे आहे ते अमोल कोल्हेंची देखील बॅग तपासली. काल जर आपण पाहतो उद्धव ठाकरे संतापलेले होते. माझ्या पण बॅगा तपासलेल्या आहेत. माग मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या. पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे. आता पण मी जातो. मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या. शेवटी आम्ही प्रचाराला कुठेही गेल्यानंतर निवडणूक आयोगानेच सांगितलेलं आहे का, ह्यांनी तक्रार केली, विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, आमच्याही गाड्या तपासा. दादा, सोयाबीनला भाव नाही सध्या, त्यावरनं जे आहे ते शेतकऱ्यांची नाराजी आणि त्याच ते मंत्रालयात गुप्त बैठक झालेली आणि नेरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केला जातोय असं उद्धव ठाकरेंनी मोठा दावा केलेला आहे. हे बघा, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक आरोप होत आहेत. त्या आरोपाला तू उद्या मी पण इथं काही तुमच्याशी बोलून जाईल. तुम्ही मला माझे प्रश्न विचारा. मी हा असं म्हणलं म्हणून तुझं काय मत आहे, तो तसं म्हणलं म्हणून तुझं काय मत आहे, हे सांगायला मी काही बांधील नाही. मला माझ्या संदर्भामध्ये महायुतीच्या बद्दल असेल, काही माझ्या पक्षाच्या बद्दल असेल, माझ्या उमेदवारांच्या बद्दल असेल, मी ह्यावेळेस नेहमी तुम्हाला मार्फत राज्याला सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधाराने पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. माझा पक्ष, आमचा पक्ष आम्ही पुढे नेणारा, आम्ही सगळे सहकारी आहोत. आम्ही सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. मला ज्या जागा आल्या त्या 12.5% जागा मी आदिवासी घटकाला उमेदवारांना दिल्या, 12.5% जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या, 10% जागा अल्पसंख्याक उमेदवारांना दिल्यात, 10% जागा महिलांना दिल्यात. असं मी सोशल इंजिनिअरिंग पाळलेलं आहे. मी जसं बोलतो आम्ही सगळे राष्ट्रवादीचे तसं वागतो. त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे. शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे. राहिलेल्या ह्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाऊन आम्ही आमची भूमिका, आम्ही आमच्या योजना सांगू. सर्व ज्या जागा लढतोय तिथं प्रत्येकाचा वेगळा जाहीरनामा दिलेला आहे की आम्ही 5 वर्षात हे केलेलं आहे. उद्याच्या 5 वर्षाच्या करता आमचं हे आहे, करायचं उद्दिष्ट आहे, हे आमचं विजन आहे. आणि तीच गोष्ट राज्याच्या संदर्भातला पण जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला आणि ह्या प्रकारे आम्ही पुढे चाललोय. मी तर माझ्या बारामतीमध्ये प्रत्येक गावचं ही कामं मी 5 वर्षात केली. पुढेही मला कामं करायची इथपर्यंत सांगतो. ह्याच्या आधी कसं आम्ही नुसतं सांगायचो आम्हाला निवडून द्या, आम्ही सर्वांगीण विकास करू, आम्ही राज्याला पुढे घेऊन जाऊ. अरे बरोबर आहे, ते प्रत्येकाचंच काम आहे. तुम्हालाही उद्या उभं राहायचं म्हटलं तर तुम्ही तेच सांगणार, आम्ही सर्वांगीण विकास करू, राज्याला पुढे नेऊ, सगळ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू, सगळ्या जाती धर्माला व्यवस्थितपणे मदत करू वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं सगळं चालत असतं. आम्ही आमच्या प्रचारामध्ये एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही कालही आमची होती, आजही उद्याही राहणार. अमरावतीमध्ये अजित पवार गटाची एक जागा